ते कळवा. त्यांचं थोड्या दिवसांनी पत्र आलं की तुमचं पत्र मिळालं. त्यानंतर मी पुन्हा एकदा मनुस्मृतीमध्ये डोकं खुपसून बसलो आणि माझ्या ध्यानात आलं, तुमच्या पत्रामुळे मला हा लाभ झाला, की मला मनुस्मृतीमध्ये जितकं चांगलं आहे असं वाटत होतं तितकं मनुस्मृतीमध्ये चांगलं नाही. हे सगळं लिखित आहे, मी आपल्याला सांगतो. झालं. मग तरी पण मी हे, मला वाटतं 14 म्हटलं त्यांनी, मी हे 14 श्लोक किंवा असाच काही आकडा, आता खूप 20 वर्षांपूर्वीची ती नोंद आहे, बहुधा 14 श्लोक हे चांगले श्लोक म्हणून त्यांनी कळवले. मी नंतरच्या काळात त्या सगळ्या श्लोकांचं विश्लेषण केलं, परंतु त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की एक नमुना म्हणून या 2 श्लोकांच्या वर मी तुम्हाला माझं मत कळवतो. हे चांगले म्हणून तुम्ही निवडलेत. कोणते 2 त्यांनी निवडलेले होते? एक त्यातला असा होता की आपल्या घरी येणाऱ्या अतिथीचा सत्कार करावा, पाहुणचार करावा. आता गृहस्थाच्या दृष्टीने यात काय वाईट आहे? हा चांगला धर्म सांगितलेला आहे मनुस्मृतीनं, म्हणजे हा मनुस्मृतीमधला चांगला श्लोक आहे. वडील वयाने मोठ्या असलेल्या वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर करावा. आणखी एक हा श्लोक. मी म्हटलं हे 2 श्लोक चर्चेला घेतो. आता त्यांनी काय केलेलं होतं, आता ते डोकं खुपसून बसले मनुस्मृतीमध्ये. त्यांनी वाचलं की अतिथी हा असा जो येतो त्याचा पाहुणचार केला पाहिजे. त्याच्या पुढचाच श्लोक मनुस्मृतीमध्ये येतो, परंतु नाईलाजानं आता त्यात जे आलेलं आहे ते मला सांगावं लागतंय. एरवी मी असे विषय टाळत असतो, पण गैरसमज कसे होतात आणि कसे केले जातात ते स्पष्ट व्हावं म्हणून मी सांगतो. मनुस्मृतीनं पुढच्या श्लोकात असं म्हटलेलं आहे की अतिथीचं स्वागत करावं, परंतु ब्राह्मणाच्या घरी क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे अतिथी होऊ शकत नाहीत. आता मला सांगा, मी त्यांना म्हटलं की यामध्ये काय चांगलं आहे? कोणीही माणूस आपल्याकडे अतिथी म्हणून आला तर त्याचा पाहुणचार करावा असं जर मनुस्मृतीनं म्हटलं असतं तर आधीचा श्लोक चांगला झाला असता. तुम्ही पहिला श्लोक सोडून देताय आणि फक्त दुसरा घेताय. बरं, मोठ्या माणसाचा मान राखावा, तर त्यामध्ये त्यांनी असं लिहिलं की 100 वर्षांचा क्षत्रिय आणि 10 वर्षांचा ब्राह्मण यांचं जे नातं असतं ते आपल्याला वाटेल की वडील आणि मुलगा असं नातं मनुस्मृती सांगते. म्हणजे जो 100 वर्षांचा आहे त्याला वडीलधारं मानावं आणि 10 वर्षाचा आहे त्याला वेगळं लहान मुलगा म्हणावं. पण मनुस्मृती असं सांगते की 100 वर्षाचा क्षत्रिय आणि 10 वर्षांचा मुलगा यांच्यामध्ये 10 वर्षांच्या मुलाचं स्थान हे वडिलांचं स्थान असतं आणि 100 वर्षांच्या क्षत्रियांचं हे मुलासारखं. आणि मग मुलानं वडिलांना आदर दाखवला पाहिजे. काय चांगलं आहे सांगा म्हटलं. हे कसं काय चांगलं असू शकतं? आणि क्षत्रिय म्हणून येणाऱ्या लोकांनी पण यातून ध्यानात घ्यावं की इथं केवळ शूद्राला गुलामगिरी होती की या सर्व समाजाला गुलामगिरी होती, ते पण यातून स्पष्ट होतं. हे मी आत्ता सांगतोय, आत्ताचं माझं भाष्य. त्यांनी तेही मग कबूल केलं. मात्र त्यांचा एवढाच मोठेपणा की त्यांनी ते कबूल केलं, पण कबूल केल्यावर पुन्हा उलट सुलट आणि अनेक गोष्टी ते करत राहिले. तो भाग वेगळा, ते कधी संपत नाही. पण त्यांनी एक कबूल केलं की हे 2 श्लोक चांगले नाहीत, हे तुमच्या विवेचनावरून मी मान्य करतो. खरं म्हणजे तुम्ही MA ला जायच्या ऐवजी LLB व्हायला पाहिजे होतं असंही भाष्य त्याच्यावर त्यांनी केलं. परंतु म्हणून गैरसमज कसे केले जातात. मला आयुष्यभर माझ्या जवळजवळ प्रत्येक वैचारिक पुस्तकाला एक घेतलेल्या आक्षेपांना उत्तर देण्यासाठी पुस्तक लिहावं लागलेलं आहे.
चारवाकासाठी आता आमच्या धडावर आमचे डोके असेल, विद्रोही तुकाराम समीक्षेची समीक्षा आणि वादांची वादळे, अनेक पुस्तकांवर घेतलेले आक्षेप, हे असे गैरसमज होतात. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे समाजाला की शिवधर्माच्या बाबतीत जी काही भूमिका मांडली जाते त्यामध्ये आमच्या बौद्ध भावंडाने, आमच्या सार्वजनिक सत्यधर्म मानणाऱ्या भावंडाने, आमच्या शीख धर्म मानणाऱ्या भावंडाने त्या मांडणीमधलं एखादं वाक्य काढावं आणि म्हणावं की हे अनैतिक आहे, हे अन्यायाचं आहे, हे विषमतेचं समर्थन करणारं आहे, हे शोषणाचं समर्थन करणारं आहे. काही आढळणार नाही. माझं तर माझ्यावर ब्राह्मण द्वेषाचा वारंवार आरोप करण्यात आलेला आहे. मी सदैव असं म्हणत आलेलो आहे, एक प्रकारे आव्हान देत आलो म्हटलं तरी चालेल, की माझ्या लेखनातलं किंवा बोलण्यातलं एक वाक्य मला फक्त दाखवा की ज्यामध्ये ब्राह्मण द्वेष आहे. फक्त द्वेषाची व्याख्या मात्र अगोदर करा. आमच्यावर झालेल्या अन्यायाचा प्रतिकार करणं किंवा तो अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करणं हा द्वेष असू शकत नाही. परंतु ब्राह्मण भावंडांना देखील माझी विनंती आहे, हे तुम्ही ध्यानात घ्या की तुमचे न्याय्य हक्क काढून घ्यावेत असं कधी मांडलेलं नाही. तुमच्या न्याय्य हक्कांचंही या देशामध्ये संविधानानुसार रक्षण केलं जाईलच. फक्त इतरांच्यावर अन्याय करण्याचे जे अधिकार आहेत ते सोडून देण्याची जपानमधल्या सामुराई लोकांच्या सारखी तयारी दाखवा. आणि हे जसं ब्राह्मण भावंडांना लागू आहे तसं प्रस्थापित असं समाज व्यवस्थेतले जे जे आहेत त्या सर्वांना लागू आहे असं मला वाटतं. आणि म्हणून एका जातीपुरता शिवधर्म अशी मांडणी अजिबात नाही. आणि हे 13 आणि 14 साली अधिक स्पष्ट स्वरूपात आपल्यापुढे येईल असा मला विश्वास आहे. सर, आपण शिवधर्माच्या बद्दल 12 जानेवारी 2013 आणि 14 पर्यंत त्याचं स्वरूप लिखाणाचं आणि इतर बाबीचं स्पष्ट होईल असं आत्ताच सांगितलेलं आहे. दुसरा एक प्रश्न असा आहे की लोक आपल्याला शिवधर्माचे संस्थापक असं म्हणतात, त्याबद्दल आपली काय भूमिका आहे? याही बाबतीमध्ये मी पुन्हा स्पष्ट केलेलं आहे की शिवधर्म ही एखाद्या नव्या धर्माची स्थापना आहे असं काही वेळा काही जणांच्याकडून जरी म्हटलं गेलेलं असलं तर आम्ही कुठल्याही नव्या धर्माची स्थापना करत नाही. म्हणून शिवधर्म प्रकटन असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्या पाठीमागचा हेतू असा आहे की आमची सिंधू संस्कृतीपासून चालत आलेली, न्यायावर आधारलेली, समतेवर आधारलेली, सर्व माणसांना संधी देण्याचा प्रयत्न करणारी अशी जी संस्कृती आहे त्या संस्कृतीवर काही वेगळ्या सांस्कृतिक आक्रमणांची पुटं चढलेली आहेत. आणि त्यामुळं आमच्या मूळ संस्कृतीचं रूप आज पालटल्यासारखं दिसतंय. घरामध्ये एखादं भांडं असलं आणि 6 महिने ते कधी धुतलं नसलं, घासलं नसलं, पुसलं नसलं तर त्यावर धूळ चढते. आणि मग ते किती चमकदार असलं तरी त्यामध्ये प्रतिबिंब दिसू शकत नाही, आरशामध्ये प्रतिबिंब दिसू शकत नाही. पण ते स्वच्छ केलं की मग आपलं प्रतिबिंब आपण जसं असतो तसं दिसतं. आमचा प्रयत्न हा आहे की पार सिंधू संस्कृतीपासून जो आमचा एक पूर्वीपासून चालत आलेला वारसा आहे त्याचा आम्ही नूतनीकरण करतोय. त्याच्यावर जी पुटं चढलेली आहेत ती पुटं दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. बघा, बळीराजाला त्याच्या विरोधकांनी देखील एक विशेषण लावलेलं आहे. ते त्यांना लावणं भाग पडलेलं आहे. म्हणजे त्याची खूप निंदा करताना, नावं ठेवताना देखील की तो संविभागी होता. संविभागी म्हणजे समाजातल्या संपत्तीचं, उत्पादनांचं सम्यक रीतीनं, संतुलित रीतीनं वाटप करणारा. हे एक विशेषण घेतलं तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला बळीराजा म्हटलं जातं. आणि त्या बळीराजाबरोबरचं हे नातं तो संविभागी होता.
म्हणजे एक संतुलित समाज व्यवस्था निर्माण करणारा होता. असा आमचा जो वारसा, त्या वारशावर चढलेली पुटं दूर करणं हा आमचा हेतू आहे. याचं अधिक स्पष्टीकरण अर्थातच पुढच्या काळात येईल. मागील कालखंडामध्ये वैदिक व्यवस्थेच्या विरोधात अनेक बंड झाली आणि ही शोषणाची व्यवस्था नाकारणाऱ्या काही घटनासुद्धा आपल्या देशामध्ये घडल्या. त्यामध्ये वीरशैव, वारकरी, महानुभाव असे काही धर्म निर्माण झाले. परंतु पुढील कालखंडामध्ये त्याचं स्वरूप एक हिंदू धर्माचे पंथ असंच त्याचं स्वरूप आज राहिलेलं आपल्याला दिसून येतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा आपण शिवधर्माचं या ठिकाणी प्रकटन केलेलं आहे. या शिवधर्माच्या प्रकटनाला भविष्यात काय भवितव्य राहील का हाही एक हिंदू धर्माचा पंथ म्हणून बाकीच्यासारखा राहील, याबद्दल आपलं विवेचन आमच्यासाठी महत्त्वाचं राहील. असं पहा की वसंत ऋतूमध्ये झाडांना पालवी फुटते. आपण जर असं म्हणालो की बघा ना, आधीची पानं तर जून झाली, पिवळी पडली, गळून गेली, आता ह्याही पानांचं असंच होणार का, मग ही पानं कशाला पाहिजेत. असं आहे की दरवर्षी शिशिर ऋतू येतो, पण नव्याने वसंत ऋतू हा पुन्हा पालवी आणतो. तसंच व्हायला पाहिजे समाज व्यवस्थेमध्ये. कोणत्याही एका पिढीनं भावी पिढ्यांचे सगळे प्रश्न सोडवून ठेवलेले आहेत असं घडता कामा नये. किंवा बुद्धांचा तर याबाबतीत हाच आग्रह होता की परंपरेने चालत आलेलं आहे, पूर्वीच्या ग्रंथांनी लिहून ठेवलेलं आहे, गुरूंनी सांगितलेलं आहे, म्हणून एवढ्या कारणानं विश्वास ठेवू नका. तुम्हाला स्वतःला जेव्हा अनुभव येईल की हे आपल्या हिताचं आहे, हे निर्दोष आहे आणि याला जाणकारांनी मान्यता दिलेली आहे, तेव्हा स्वीकारा, नाहीतर स्वीकारू नका. तसं भांडं रोज धुवावं लागतं, अंघोळ रोज करावी लागते, कपडे सारखे धुवावे लागतात, एकदा शिवले की पुन्हा फाटेपर्यंत धुवायचे नाहीत असं करून चालत नाही. तसं समाज व्यवस्थेचं देखील आहे की काही जेव्हा आपल्याला असं दिसतंय की इथे शोषण आहे, विषमता आहे, अन्याय आहे, त्यावेळेला ती नाकारणारी एक समतेची, न्यायाची व्यवस्था देण्याचा प्रयत्न करायचा. तो किती सफल होईल, किती असफल होईल त्याच्या पिढीमध्ये हे पण सांगता येत नाही. स्वतः बुद्ध तरी स्वतःच्या हयातीत किती दूर पोचलेले होते. आपण इतिहास बघा, सम्राट अशोकांच्या काळात त्यांच्या विचारांचा जास्त प्रसार झाला, खूप प्रसार झाला. तेव्हा पुढं काय होईल याचा विचार आता करण्यापेक्षा पुढच्या पिढ्या शहाणपणानं वागतील, त्या नव्या काळाच्या गरजा, नव्या काळाची स्वप्न, नव्या काळाच्या समस्या ध्यानात घेतील आणि त्याप्रमाणे आवश्यक ते बदल करतील. तसे बदल करण्याची व्यवस्था शिवधर्मामध्ये केली जाईल असं मला विश्वास वाटतो. जाहीररित्या काही मांडायचं नसल्यामुळं मी यापेक्षा जास्त बोलणं योग्य होणार नाही, परंतु एक सैद्धांतिक स्वरूपात सांगून ठेवतो की बुद्धाने देखील आयुष्याच्या अखेरीला आनंदाला सांगितलं होतं की आनंदा, माझ्या माघारी जर संघाला असं वाटलं की माझ्या उपदेशामधल्या बारीक सारीक गोष्टींच्या मध्ये बदल करायचे आहेत तर ते बदल करण्याचा संघाला अधिकार आहे, हे बुद्धांनी सांगून ठेवलं होतं. हा उमदेपणा त्यांच्याकडे होता. एवढंच नव्हे तर आयुष्यभर देखील त्यांनी एखादा नियम केला आणि तो अडचणीचा आहे असं जर कोणी येऊन दाखवलं, त्यातल्या वास्तव गोष्टी समोर आणल्या, तर बुद्ध आपल्या हयातीतच आपण केलेला नियमच बदलायला देखील तयार असत. हा लवचिकपणा होता. हा चिंतनाचा जो उमदेपणा आहे तोच पुढं आपल्याला आपल्या संविधानामध्येही आपल्याला हे दिसेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दुरुस्तीचा अधिकार घटनेमध्ये, संविधानामध्येच देऊन ठेवलेला आहे. तेव्हा हे सतत बदल होत राहिले पाहिजेत. प्रवाही समाज, जिवंत समाज हा सतत बदलत राहणार आणि म्हणून पुढच्या काळामध्ये काय होईल
याचा विचार न करता पुढच्या पिढ्यांवर विश्वास ठेवावा. माझा स्वतःचा पुढच्या पिढ्यांवर नितांत विश्वास आहे, त्या आपल्या समस्या सोडवतील. आणि बुद्धांनी एक फार छान एका ठिकाणी सांगितलेलं आहे की अज्ञानी माणूस कोणता, तर अनागत गोष्टीचं ओझं वाहतो आणि समोर आलेल्या गोष्टीला तो तोंड देत नाही. म्हणजे जी गोष्ट अजून आलेली नाही तिची काळजी करत बसायचं की हे असं होईल का, ते तसं होईल का, हे अज्ञानाचं लक्षण आहे. आणि समोर आलेली गोष्ट जी आहे त्या समस्येला भिडायचं नाही, हे अज्ञानाचं लक्षण आहे. तर मला असं वाटतं की बुद्धांचाच हा उपदेश जर ध्यानात घ्यायचा असेल तर भविष्य काळात ह्याचं काय स्वरूप होईल आज आपण नाही सांगू शकणार. आपण ज्योतिषी नाही, ज्योतिषावर आपला विश्वास नाही. बुद्धांचा नव्हता, तुकारामांचा नव्हता, मोठमोठ्या लोकांचा नव्हता, महात्मा फुलांचा नव्हता. तेव्हा पुढं काय होईल याचा विचार न करता आज शिवधर्म म्हणून जितकं चांगलं, जितकं निकोप, जितकं निर्दोष, मानवी संबंधांना जास्तीत जास्त समतेवर अधिष्ठित करणारं असं जे देता येईल ते देण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करूया. आणि आम्ही असं सांगितलंय की सर्व लोकांनी यासाठी सहभाग द्यावा, आपली मतं कळवावीत, हे असं झालं पाहिजे म्हणून सांगावं. अजून अवधी आहे, 13 साली मांडलं जाईल, त्यानंतर 1 वर्ष राहील, त्या वर्षभरातही तुमच्या पुढे आत्ता 13 साली जे मांडलं जाईल त्यामध्ये काही सूचना करायच्या असतील तर करत राहावं. आणि या पद्धतीनं आपला समाज एक जिवंत समाज, एक वाहता समाज राहावा असं मला वाटतं. एक वेगळा प्रश्न असा आहे की काही लोक देवाला रिटायर करा अशी भूमिका घेतात, आपण भटजीला रिटायर करा असा आपला आग्रह असतो. देव हे जर शोषणाचं मूळ स्वरूप असेल, देवापासून देवाचाच भटजी पुढे तयार